एखादा व्यक्ती आहे आणि तो साधं शांत आणि आपल्या पैशाच्या पॅकेटाकडे बघून जर खर्च करत असेल तर त्याला लगेच नाव ठेवलं जातं की म्हणूनच हा गरीब असेल, कडे ना मोठं घर नाही, मोठं गाडी नाही, हा कपडे रिपीट करत असतो, कसा साधा राहतो ना, म्हणजेच काय याला पैसे वगैरे काहीच कमवायचे नसेल, कसलं साधं जीवन जगतोय. खरं तर तो आपली काटकसर करत असतो ना. तो आपल्या पॅकेटाकडे बघतो, महिन्याला किती खर्च असतो त्याला आणि तो किती कमावतो. पण समाजाने याला एक वेगळ्याच अर्थाने बघितलं जातं. आणि एखाद्या व्यक्तीकडे खूप मोठं घर, गाडी आणि चकाचक सगळं एक्सपेन्सिव्ह ब्रँड, सगळ्या गोष्टी जर लक्झुरियस दिसत आहे आणि तो धावपळ करत आहे, खूप त्याला वेळ नाहीये काही स्वतःसाठी, स्वतःच्या खाण्यासाठी किंवा स्वतःच्या फॅमिलीसाठी, तर मग म्हटलं जातं की नाही त्याच्याकडे खूप पैसा आहे ना, म्हणजे तो खूप सक्सेसफुल आहे. म्हणजे त्याला इतकं काम असतो की त्याच्याकडे कशासाठी वेळच नसतो. आता काय म्हणावं याला. पण इथे थोडं थांबा. खरं तर आपल्याला इथे ओळखायचं आहे सक्सेसफुल व्यक्ती आणि सक्सेसफुल होण्याचा दिखावा करणं, यात खूप मोठा फरक असतो. आजच्या व्हिडिओमध्ये ना काही गोष्टी थोड्या विरोधाभास झाल्यासारखा वाटणार, पण खरं तर आजच्या आपल्या काळातली सगळ्यात मोठी गंभीर प्रॉब्लेम झालेली आहे ही, आणि त्यामुळे आपल्या जीवनावर खूप त्याचा निगेटिव्ह परिणाम सुद्धा पडत आहे. आणि तिथूनच मग ते पॅटर्न सुरू होते, ते म्हणजे आपलं स्ट्रेस, टेन्शन आणि सगळं काही असं वाटतं आपल्याला की अस्तव्यस्त झालंय माझं लाईफ. खूप वेळा तुम्ही पण आपल्या अवतीभोवती ऐकलंच असेल, सिंपल लाईफ म्हणजे अनसक्सेसफुल आहे बाबा तो. जर कोणी एक्सपेन्सिव्ह लाईफचा दिखावा केला म्हणजे तो खूप छान सक्सेसफुल आहे. आजच्या काळात ना नको त्या गोष्टींची इतकी स्पर्धा व्हायला लागलेली आहे, त्यामुळे आपला खरा आनंद, खरं समाधान ते आपण सगळं विसरून गेलेलं आहे. सगळं काही आयुष्य जगायचं कसं, अवतीभोवती काय दिसतं, अवतीभोवती कोण काय घेत आहे, अवतीभोवती लोक कुठे चालले, या सगळ्या गोष्टींनी आपण सुद्धा कॉम्पिटिशन करून आपलं जीवन तसंच करायचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचा परिणाम इतका चुकीचा आणि निगेटिव्ह होत आहे की तो आपल्या डोळ्यांनी तर दिसत नाही, पण जेव्हा आपण रात्री झोपायला जातो त्यावेळी डोक्यावर येणारं प्रेशर तेव्हा खरं तर आपल्याला सांगून जातं की आपलं खरं आयुष्य काय आणि आपलं खरं सक्सेस काय. म्हणजे खरं तर आपण आपल्या मनाप्रमाणे जगतच नाहीये ना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही छोट्या प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलणार आहोत. त्याला आपली सक्सेसची खरी डेफिनेशन काय हे आपल्याला नक्की शोधता येणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे मी पण पूर्वी ऑब्झर्व केलेलं आहे, काय ना आपण जेव्हा लहान असतो तेव्हा सांगितलं जाते आपलं घर म्हणा, आपले आई वडील म्हणा किंवा अवतीभोवती सगळ्याकडून आपण ऐकतो, बघ त्याची मुलगी, त्याचा मुलगा फॉरेनला गेला, तेवढं पॅकेज झालं, बघ किती छान बिझनेस करताय, बघ त्यांच्याकडे किती लवकर सगळं काही घर किंवा गाडी किंवा आपल्याला जे सगळं काही दिसतंय लक्झुरियस त्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. म्हणजे खरं तर इथे समोरच्याची किंवा आपली चुकी असते असं नाही, पण खरं तर इथे हेच असते की आपल्याला सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू, किंमत ही सगळ्या बाह्य गोष्टींनी ठरवल्या जाते. मग नकळत आपल्याला त्या लहानपणीपासूनच आपल्या माइंडमध्ये त्या सगळ्या गोष्टी रुजल्या जातात की तेवढ्या वेळात तेवढं कमावणं किंवा तेवढ्या वेळात तेवढ्या सगळ्या गोष्टी दिसणं म्हणजेच लाईफ सक्सेसफुल झालंय. आणि तेव्हापासून आपण जेव्हा छोटे असतो आपल्याला काही कळत पण नाही, आपल्याला पैशाची म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींची काही किंमत काय असते किंवा काहीच नसतं कळत, तेव्हापासूनच तसे निगेटिव्ह आणि कंपॅरिझन होणारे विचार आपल्या माइंडमध्ये टाकले जातात. आजच आपल्याला वाटायला लागतं की आपण सुद्धा कुठे कमी आहे या सगळ्या बाह्य गोष्टींना बघून. म्हणजेच इथे सांगितलं जाते की दुसऱ्यांसाठी केलेला दिखावा म्हणजेच खरा आनंद असतो आपला, पण खरं तर इथे पूर्णपणे चुकीचं असतं. म्हणजे काय, पैसे कमवायचे आहे, आनंदी राहायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तर म्हणजे ते चालेल. रात्री एवढं सगळं EMIचं टेन्शन, आपण झोपताना रडू किंवा इतकं वाटेल की माझ्या जीवनात काय सुरू आहे, खूप निगेटिव्ह विचार येईल, झोप आली नाही तरी चालते, पण दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा काय, सगळ्यांना मी खूप आनंदी आहे, माझी गाडी पुसत आहे मी, माझ्याकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं म्हणजेच आपण आनंदी आहे असं होतं. पण खऱ्या अर्थाने आनंद तेव्हाच असतो जेव्हा आपण आपल्या रात्रीची झोप ही सुखाने घेत असतो, समाधानाने घेत असतो. जर आपण झोपताना पण EMI, लोन्स, हे ते त्याच गोष्टींचा विचार करून झोपलो तर आपला रिअल आनंद, रिअल सुख कुठे गेलं. तेच आपल्याला आधीपासून सांगितलेलं असतं की दुसऱ्यांनी एवढं केलं, दुसऱ्यांचा एवढा मोठा बिझनेस सुरुवातीला, तर मग तुम्ही पण तसंच केलं पाहिजे. पण इथे हे पूर्णपणे चुकीचं असतं. कारण जर आपल्याकडे थोडे पैसे कमी असेल, मंथली आपल्या खूप काही गोष्टी EMI, लोन्स मध्ये जात असेल आणि आपलं 2 व्हीलरनी जर आपलं काम चालत आहे, तर गरज नाही ना की आपण 4 व्हीलरच घेतली पाहिजे. कारण काय, तर दुसऱ्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यांच्या सगळ्या गोष्टींकडे बघून अपग्रेड केलाच पाहिजे असं तर काही नसतं ना. फरक यातला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे महत्त्वाचा कोण, आपण असतो आणि आपलं शरीर असतं. आधीच जर आपल्या डोक्यावर EMI, लोन्सचे भार आहे आणि आपण पुन्हा अपग्रेडच्या नादात ते वाढवले तर मग काय होईल आयुष्याचं हे तुम्हालाच माहिती आहे. आजच्या काळात तुम्ही पण बघता आणि मी पण बघतो. 15 वर्षापूर्वी ना आपलं जे कंपॅरिझन, कॉम्पिटिशन ह्या सगळ्या गोष्टी काय व्हायच्या, कुटुंबाशी, अवतीभोवती, समाज एवढ्या पुरता. पण आता काय झालेलं आहे, स्क्रीनवर दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपण कॉम्पिटिशन करायला लागलोय. म्हणजे स्किन कलर काय, तो केसांचा, ते नेल आर्ट, ते कुठे फिरायला चालले, त्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये खाल्लंय, ते सगळं कॉफी कुठे पितायत, त्या सगळ्या गोष्टींची इतकं भारी कॉम्पिटिशन करून टाकलेलं आहे आपण की आपण जर लोन EMIच्या प्रेशरमध्ये असणार, पण आपल्याला वाटेल त्यांच्याकडे ते सगळं आहे तर माझ्याकडे सुद्धा ती गोष्ट असायलाच हवी. ठीक आहे ना, जर आपल्याकडे तेवढा पैसा असेल, सगळ्या गोष्टी बरोबर असेल, रात्री आपण सुखाने झोपू शकणार तेवढा सगळा खर्च करून, देवाचे आभार मानू, छान दुसरे दिवस आपली सकाळ चांगली होणार, आनंदाने आपण सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करू शकणार, तर ठीक आहे. मग त्या सगळ्या गोष्टी, ब्रँड, लक्झुरी, फिरणं, खाणं, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण
जर आपण रात्री त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून दुसऱ्यांनी तसं केलं तर मी पण तसंच करायला पाहिजे या नादात जर आयुष्य जगू तर ते खूप चुकीचं आहे. ती शेवटी स्वतःला देण्यात येणारी मोठी शिक्षा आहे. म्हणजे त्यांच्या हायलाइट्स मधलं जीवन आपण सत्यात कधीच जगू शकत नाही आणि जगायचं पण नाही. जर खरंच सांगा त्यांच्या आयुष्यात जर खूप चिडचिड झालाय, त्रास होत आहे, त्यांचे रिलेशनशिप बिघडले त्यांच्याकडे, तर खरंच ते आपल्या हायलाइट्सवर टाकणार आहे का आज मला लोनचं टेन्शन आहे, आज मला EMI द्यायची आहे, आज माझ्या फॅमिलीत ही प्रॉब्लेम झाली, माझं हेल्थ इश्यू आलं? नाही ना. म्हणजे प्रत्येक वेळी चकाचक दिसणाऱ्या गोष्टींच्या भ्रमात कधीच पडायचं नाही. आपण आपलं जीवन आपल्या सगळ्या गोष्टींना बघूनच जगायचं. एखादा व्यक्ती आहे तो आपलं साधं जीवन जगत आहे, स्वतःला वेळ देत आहे, फॅमिलीला टाइम देतोय, त्याच्या आवडीनिवडी जपतोय, तो काम पण करतोय, पैसा पण कमावतोय, पण कधी कधी काय ना समाज म्हणतो की त्याच्याकडे ती मोठी दिसणारी गोष्ट, चकाचक दिसणारी गोष्ट नाहीये, तर काय तो गरीब असेल, त्याच्याकडे ना काहीतरी पैसाच नसेल, म्हणूनच तो फिरायला जात नाहीये दूर, किंवा म्हणूनच तो ती गोष्ट घेत नाहीये. पण इथे खरं तर आपण चुकीचं असतो, ते नसतात. होऊ शकणार त्यांच्याकडे सगळं असणार, पण ते सगळ्या आपल्या गोष्टी बघत आहे, त्या आपल्या EMI लोन्स आधी ते पे करण्याच्या नादात आहे, किंवा त्यांनी जी काही सेव्हिंग्स असेल ते ना त्यांच्याकडे थोडं कमी पैसा असेल म्हणून ते त्या गोष्टी अफोर्ड करत नसेल. त्याच्याकडे जर पैसे असेल, त्याला शोच करायचा नसेल, तर त्याला साधं, समाधानी आणि आनंदी जीवन जगायचं असेल त्याच्यानुसार. कारण प्रत्येकाचे विचार, आचार, जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहे. आपण त्यांना नाव ठेवणं कसं शक्य? जर समाजात असं दिसलं की तो खूप आपले कामं करतोय, सगळं बिझी असतोय, त्याला कॉल अटेंड करायला वेळ नसतो, त्याच्याकडे सगळं काही खूप जास्त धावाधाव सुरू आहे, तो स्वतःला त्याच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, तर म्हणजे काय तो खूप बिझी आहे, कारण त्याच्याकडे सगळं दिसतंय म्हणजे तो सक्सेसफुल आहे. ठीक आहे ना, होऊ शकते त्याच्याकडे सगळं असेल तरी पण आणि नसेल तरी पण, मग त्यांना आपण नाव ठेवून किंवा जज करणं कसं शक्य? दोघात फरक किती? हाच त्या व्यक्तीकडे काय वेळ नाही आहे, तो स्वतःच्या सगळ्या आयुष्याला धावपळीत टाकतोय, त्यांनी स्वतःची आवड निवड, स्वतःच्या सगळ्या गोष्टींना वेळ द्यायचा तेवढं प्रायोरिटी नाही दिलाय. आणि दुसऱ्या व्यक्तीने काय केलंय, स्वतःचा लाईफ, स्वतःची फॅमिली, स्वतःला काही बाउंड्रीज ठेवल्या, काम पण महत्वाचं, पैसे पण महत्वाचे, या सगळ्या गोष्टींना बॅलन्स लाईफ करून चालतोय. शेवटी काय आपल्याला महत्वाचं असतं? आयुष्यातलं सुख आणि आनंद. पैसे पण आपण कशासाठी कमवत असतो की सगळ्या गोष्टी आनंदाने सेलिब्रेट करता आल्या पाहिजे, आपलं शरीर आपल्यासोबत पाहिजे, तेच महत्वाचं असतं ना. खरं तर साधं जीवन जगणं म्हणजे कमीपणा नसतो बरं का. साधं जीवन म्हणजे जीवन जगण्याची आपल्याला क्लॅरिटी मिळत असते. बघा, प्रत्येकाचं लाईफ वेगळं, तर प्रत्येकाच्या लाईफची सक्सेसची डेफिनेशन वेगळी. एक कागद घ्या, त्यावर लिहून काढा की ठीक आहे, माझ्यासाठी माझा लाईफचं सगळ्यात मोठं सक्सेस काय? ते कोणासाठी आनंद, हेल्थ, पैसा, करिअर, रिलेशन, फ्रीडम. प्रत्येकासाठी वेगवेगळी सक्सेसची डेफिनेशन असू शकते आणि त्यात पण प्रायोरिटी वेगळी असू शकते. त्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या प्रत्येक गोष्टींचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम पडणार आहे, या सगळ्या गोष्टी लिहून बघा. कारण लिहिल्यानंतर आपल्याला आपले विचार कळतात, आपण स्वतः समजतो. नेहमी स्वतःला विचारायचं की खरंच मला कोणती गोष्ट हवी आहे आणि कोणती गोष्ट नकोय. पण जेव्हा आपण एखादी वस्तू घ्यायला जातो ना, विचार न करता आपण ती गोष्ट घेतो, खरंच विचारा माझ्याकडे ही गोष्ट आहे का, मला त्या गोष्टींची गरज आहे का, आणि खरंच जर ती गोष्ट तेवढ्या रुपयाला मिळत आहे तर माझ्याकडे तेवढे पैसे आहे का, मी अफोर्ड पण करू शकणार का, आणि जर खरंच गरज असेल तरच ती वस्तू घ्यायची. तर आपण हे डिसिजन लगेच घेतला आणि त्या वस्तूची गरज जर आपल्याला नसते तर कधी कधी आपला इतका पैसा वाया जातो, शेवटी आपल्याला काय पश्चाताप होतो. म्हणून दिखाव्याच्या नादात आपल्या पैशाचं आणि आपल्या जीवनाचा सत्यानाश करायचा नाही. कारण शेवटी दुःख, त्रास कोणाला होतो, तो आपल्याला आणि आपल्या मनाला माइंडला होतो. आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्यांच्या हायलाइटवर आपलं जीवन कधीच डिपेंड ठेवायचं नाही, किंवा मी तसं करणार असा कधीच विचार करायचा नाही. प्रत्येकाचं जीवन वेगळं, इन्कम सोर्स वेगळे, त्यांच्या लाईफस्टाईल वेगळ्या, म्हणून आपली लाईफस्टाईल, आपलं जीवन बघूनच आपण सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि घ्यायच्या. सोशल मीडिया खूप चांगला आहे, त्याच्याकडून खूप काही आपल्याला चांगलं टिपता येतं, पण इन्स्पिरेशन आणि कंपॅरिझन यामध्ये खूप मोठा फरक असतो, हे आपण समजून घ्यायचं. पण इतरांना बघून जर आपली लक्झरी ठरवली तर ती सगळ्यात मोठी चुकीची असते. कोणासाठी हेल्थ, फॅमिली होऊ शकणार. माझ्यासाठी सकाळी उठून थोडे 5-10 मिनिटं निसर्गाला ऑब्झर्व केलं तर मला असं वाटतं की मी खूप दिवसाची सुरुवात इतक्या आनंदाने आणि इतक्या लक्झरियस गोष्टींनी केली की माझ्याकडे शब्द नसतात. कुठल्या गोष्टीत खरंच आनंदी, समाधान शोधतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा. स्वतःसाठी थोडा विचार करण्यासाठी वेळ काढायचा, आणि तो असते संडेला नक्कीच वेळ काढायचा स्वतःसाठी. तरी शेवटी मी इथे हेच म्हणू इच्छिते की ठीक आहे, काही मोठं घर, गाडी किंवा सगळ्या आपण लक्झुरियस गोष्टी किंवा ब्रँड या काहीच वाईट नसतात. मस्त पैसे आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर घ्या. आपण जर अफोर्ड करू शकत असेल तर खूप महागातली महाग गोष्ट सुद्धा आपण घेऊ शकतो. इथे आपण चुकतो कुठे, आपण स्वतःच्या आनंद, समाधानासाठी जगत नसून दुसऱ्यांसाठी दिखावा, दुसऱ्यांना प्रूव्ह करणं, दुसऱ्यांना काय आवडतं, काय चांगलं वाटेल, या सगळ्या गोष्टींच्या प्रयत्नात असतो, आणि त्या प्रयत्नामुळे आपण स्वतःचं जीवन जगणंच विसरून जातो. आपलं पण काय होते, तीच सवय आपल्या माइंड आणि मनाला लागते, आपली लाईफस्टाईल तशी होऊन जाते की मी दुसऱ्यांना ती गोष्ट दाखवली की मग मी आनंदी आणि समाधानी होणार. आपल्याला जी गोष्ट आवडते, आपण सगळ्या गोष्टी त्या जगतोय, आपल्या लाईफस्टाईल आपण तसं करतोय, पण त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च केल्यानंतर जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा खरंच ग्रॅटिट्यूड, स्वतःबद्दल, स्वतःच्या पैशाबद्दल, स्वतःचे नाते, स्वतःची हेल्थ, माइंड, देवाचे आभार मानतो, स्वतःचे आभार मानतो, खूप आनंदी, समाधानी, सुखाने जर आपल्याला झोप लागत आहे तर मग दॅट इज रिअल सक्सेस.
थँक्यू सो मच. जर आवडला असेल तर प्लीज कमेंट नक्की करा. प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.